नमस्ते. गोड गप्पामध्ये परत एकदा स्वागत. डॉक्टर मधुरा मॅडम, आपण ॲक्नेवरती एक एपिसोड केला होता, चांगला मोठाच्या मोठा केला होता आणि त्या एपिसोड नंतर काही लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या तर त्याच्याबद्दल आपण आज हा एपिसोड करतोय. तर मी सुरुवातीलाच असं विचारतो की ॲक्नेची ट्रीटमेंट झाल्यानंतर बऱ्याच वेळेला की चेहऱ्यावरती काही स्पॉट्स राहतात किंवा खड्डे राहतात, तर ते का राहतात? जे ॲक्ने आहे ऍक्च्युली, तर ॲक्ने जेव्हा होतं तर सेल्युलर लेवलमध्ये चेंजेस झालेले असतात. आता सेल्स बदलतात म्हणजे काय होतं, ॲक्ने दिसताना आपल्याला असं एक पिंपल वरती आलेला दिसतो, पण ऍक्च्युली खाली म्हणजे स्किनच्या खाली एक खोलगटपणा तयार झालेला असतो. त्या खोलगटपणामध्ये सीबम, बॅक्टेरिया हे सगळं साचत जातं. त्याच्यामुळे ते स्वेलिंग येतं आणि वरती एक त्वचेचा भाग वर आल्यामुळे आपल्याला वाटतं की पिंपल वर आलाय, पण पिंपल ऍक्च्युली खाली आलेला असतो. तर खाली जो डॅमेज ऑलरेडी झालाय, पिंपल भरून जातो किंवा फुटून जातो, पण खालचा जो डॅमेज आहे तो रिपेअर होत नाही. मग बॉडी काय करते, ते रिपेअर करायसाठी तिथे फायबर्स बनवते, फायब्रॉसिस करते. ती फायब्रॉसिस झाली की तिथली त्वचा घट्ट होते आणि ती खेचली जाते. जेव्हा कुठे बॉडीमध्ये फायबर्स तयार होतात किंवा आपल्याला जखम झाल्यावर जखम भरते, त्यावेळी त्वचा श्रिंक होते. ती श्रिंक होताना ती खालच्या बाजूला होते, त्यामुळे तुम्हाला ते खड्डे होणं साहजिक आहे. समजा जर फायब्रॉसिस बॉडीने नाही बनवलं तर तिथे काळसरपणा किंवा डाग हे राहून जातं. मग आता ह्याच्यामध्ये डाग असेल किंवा खड्डे असतील, ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी होणारच. तर याच्यावरती आपण पुढची ट्रीटमेंट कशी करतो की परत एकदा ते जे सौंदर्य आहे ते त्या व्यक्तीला प्रदान करण्यासाठी? ट्रीटमेंट म्हणजे माझ्याकडे 28 ते 29 प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, फक्त ॲक्ने स्कार्स किंवा जे चेहऱ्यावर येणारे खड्डे आहेत त्यांच्यासाठी. तर आपण एक एक बोलू शकतो, पण मेजर जे लोक करून घेतात किंवा जे रिझल्ट दाखवतात ते मी सांगते. सर्वप्रथम आहे सबसिजन, जे सगळ्यात ओल्डेस्ट टेक्निक आहे. कन्व्हेन्शनल प्रोसिजर आहे ज्याच्यामुळे फायबर्स ब्रेक करतात. तर ते 2-3 प्रकारे केले जातात. त्याच्यासोबत तुम्ही कोलेजन थ्रेड्स ऍड करू शकता. एक LS नीडल म्हणून माझ्याकडे एक स्पेसिफिक टेक्निक आहे, म्हणजे ती स्वतः मी माझ्यावरही करून घेतली आहे. कारण आफ्टर डिलिव्हरी प्रेग्नन्सी मला खूप पिंपल्स होते, पिंपल्स गेल्या खड्डे झाले, पण जसं आता तुम्ही बघू शकता माय स्किन लुक्स व्हेरी गुड. तर हे ट्रीटमेंट केल्यानंतरच झालेली आहे. सो LS नीडल हा एक आम्ही नवीन लॉन्च केलाय आता. त्याच्यामुळे डायरेक्ट कोलेजन आम्ही त्या ठिकाणी देतो आणि हिलिंग प्रोसेस फास्टर होते, तुम्हाला रिझल्ट लगेच दिसतात असं. त्याच्यानंतर लेझर थेरपी आहे, त्याच्यामध्ये CO2 लेझर आहे, MNRF आहे. आता हे लेझर पद्धती काय आहे, तर ऍक्च्युली ते तिथे ट्रॉमा क्रिएट करतात. जेव्हा ट्रॉमा क्रिएट झाला तर बॉडी फायब्रोब्लास्ट त्याला तिथे कोलेजन बनवतात. तर नॅचरली आपण बॉडीला सांगतोय की हा जखम झाली, आता तुम्ही चांगले फायब्रोब्लास्ट बनवा. सो हे त्याचं मेकॅनिझम आहे. त्याच्यानंतर फिलर्स आहेत. काही लोकांचं लग्न असतं, इमिडिएट खड्डे भरायचे आहेत की हा ठीक आहे मला पटकन रिझल्ट हवाय, तर फिलर्स म्हणजे फक्त ती जागा भरणे हे करू शकतो. त्यानंतर फॅट म्हणजे बॉडीतलं शरीरातलं एक्स्ट्रा फॅट आहे ते तिथल्या ठिकाणी ऍड करू शकतो आपण. त्याच्यानंतर तिथल्या ठिकाणी जे खड्डे आहेत त्यांना एक काळसटपणा आलेला असतो, तो घालवायसाठी पील्स आहेत. त्या पील्समुळेही तुमचे खड्डे भरून येतात. सो असे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत जे खड्ड्यांसाठी आपण करतो. मग आता हे आपण खड्डे भरले किंवा तिथले जे ब्लॅक स्पॉट समजा असतील तर ते रिमूव्ह केले तर परत ते काही येतात का, परत ते परमनंटली रिमूव्ह होतात? ऍक्च्युली हा खूप मोठा मिसनोमर आहे. लोकांना असं वाटतं की खड्डे एकदा भरले की पुन्हा खड्डे होतील, असं नाहीये. आता एक छोटंसं साधारण उदाहरण मी नेहमी पेशंट्सलाही देते की समजा रस्त्यावरती खड्डे झालेत आणि तुम्ही ते फक्त मातीने भरले आणि पाऊस पडला तर काय होईल, माती निघून जाईल. पण हेच जर तुम्ही खाली दगड घातले, त्यानंतर माती घातली, पुन्हा दगड घातला, माती घातली आणि जर पाऊस पडला तर ते जाणार का? नाही. सो तुम्ही ट्रीटमेंट घेताना तिथे काहीतरी खाली तुम्ही बेसला दिलं पाहिजे. सो व्हॉट इज दॅट? तर ते एखादं मिझो सोल्युशन असू शकतं, तुमच्या बॉडीतले प्लेटलेट्स असू शकतात जे पण PRP म्हणतो, किंवा तुम्ही तिथे फायब्रिन देऊ शकता, किंवा तुम्ही तिथे फिलर देऊ शकता, किंवा फॅट देऊ शकता. काहीही खाली बेसला तुम्ही दिलं तर ते खड्डे पुन्हा होणार नाहीत. एकदा हिलिंग झालं की ते परमनंट असतील. आता ही जी तुमची ट्रीटमेंटची पद्धती आहे, ही पद्धती तुम्ही काही रिसर्च करून क्रिएट केली आहे का पेशंट आल्यानंतर त्याच्याला कुठली ट्रीटमेंट करायला पाहिजे अशा ट्रायल आणि एरर बेसमधनं क्रिएट केली? नाही, डेफिनेट पहिले मी रिसर्च करून क्रिएट केली आहे, कारण मी स्वतः खूप रिसर्च करते. माझे स्वतःचे एक 32-33 आर्टिकल्स आहेत नॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनली 12-13 आर्टिकल्स आहेत. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही जे पब्लिश केलेत नॅशनल जर्नलमध्ये वगैरे.
तर ह्या गोष्टींना आम्ही जेव्हा रिसर्च करायला सुरुवात केलं तर आम्हाला एक बेसिक मेकॅनिझम त्यातली समजली की पेशंटच्या बॉडीला काय हवंय. आता प्रत्येकाच्या खड्ड्याची पद्धत पण वेगळी असते. काही लोकांना अख्खे गाल भरून खड्डे असतात आणि ते इतके मोठे असतात की तुम्ही लिटरली असं हात लावला तरी जाणवतो. काही लोकांना अगदी छोटे छोटे ओपन पोर सारखे खड्डे असतात. काही लोकांना ब्राऊन कलरचे स्कार्स असतात. काही लोकांना व्हाईट कलरचे स्कार्स असतात. आता स्कार्सचं क्लासिफिकेशन आम्ही जेव्हा केलं आमच्या रिसर्चमध्ये तेव्हा ऑलमोस्ट 12 प्रकारचे स्कार्स आम्हाला कळाले. तर त्याच्यामध्ये हायपरट्रॉफिक आहेत, ब्राऊन स्कार, व्हाईट स्कार, प्रत्येक रेड स्कारचे कलर अनुसार वेगळे आहेत, टाईप अनुसार वेगळे आहेत. तसे आम्ही त्या पद्धतीने उपचार देतो. आता स्पेसिफिक पेशंट आला, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला कुठली ट्रीटमेंट सुटेबल आहे, आम्ही हे पहिले अनालिसिस करून त्यांना सांगतो. मग त्यांच्या इकॉनॉमिक स्टेटस अनुसार किंवा त्यांच्या वेळेनुसार आता एखादी ट्रीटमेंट लेझरची करायची म्हणाली तर तुम्हाला 2-3 सेशन करावे लागतील. फिलर्सची करावी लागली तर एकच करावं लागेल. सो तुम्हाला जर वेळ तसा नसेल त्याप्रमाणे आम्ही बघून पेशंटला सजेस्ट करतो की काय करावं लागेल. आता याच्यामध्ये आपण हे खड्ड्यांच्या बद्दल पण बोललो की काही काही वेळेला हे आता ॲक्नेचे स्कार नसतील पण इतर कोणत्या कारणानं चेहऱ्यावरती खड्डे किंवा स्कार येऊ शकतात का? हो, डेफिनेटली. काही लागलेले मार्क असतात, म्हणजे लहानपणी आपण पडलेलो असतो त्याचे असतात खड्डे. काही लोकांना जस्ट आपोआपच त्वचेचा व्हॉल्यूम लॉस झाल्याने खड्डे होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काही लोक येतात की थोडंसं 40शीत वगैरे गेलं की साधारण त्वचेच्या ह्या भागात खड्डा दिसून येतो, म्हणजे असं आतमध्ये जातं, तर त्यांना तशा प्रकारचे खड्डे असतात. काही लोकांना ओपन पोर्स असतात, म्हणजे अख्ख्या चेहऱ्यावर छिद्र असतात, जसं स्ट्रॉबेरी स्किन म्हणतो आपण, पूर्ण छिद्र बनतात. तर हे नॅचरल मेकॅनिझम आहे. तर या प्रकारचे सगळे ट्रीटमेंट्स आपण त्याच्यात करू शकतो. आता मी अलाइड ह्याला प्रश्न विचारतो की डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं येतात की हा खूप मोठा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहे. तर एकतर ती काय येतात, म्हणजे आपण चेहऱ्याच्या सौंदर्यशास्त्राबद्दल बोलतोय म्हणून मी विचारतोय हा प्रश्न. आता आपला डोळा हा एकदम नाजूक भाग आहे आणि त्याला दिवसभर 24 तास काम करावं लागतं. आपल्याला असं वाटतं की आपण झोपलोय म्हणजे डोळे काम नाही करत आहेत, पण ते करत असतात. आणि डोळ्याच्या खालची त्वचा जर तुम्ही हात लावूनही बघितला तर इट इज व्हेरी थिन, पेपर थिन म्हणतो. तर रक्तवाहिन्या भरपूर असतात डोळ्यांना. त्याच्यामुळे जेव्हा तुमचं एक्स्ट्रा काम होतं किंवा डोळ्यांना ताण येतो त्याच्यामुळे जे रक्तवाहिन्या आहेत त्यांचं स्लो स्टॅग्नेशन होतं. त्याच्यामुळे काळेपटपणा हा दिसायला चालू होतो. आता तुम्ही बघितलं तर लहानपणी डोळे काळी वर्तुळ नसतात, पण तुम्ही मोबाईल वापरता, स्ट्रेस वाढतो, अभ्यास करता, डोळ्यांचं काम वाढतं, तसं तसं ते काळे व्हायला लागतात. आता काही लोकांचे खूप डार्क असतात, एक्स्ट्रा ब्लॅक, याचा अर्थ ते खूपच काम करतात असं नाहीये, पण तिथल्या रक्तवाहिन्या जर स्टॅग्नेटेड झाल्या तर त्याच्यामुळे तो काळसटपणा दिसतो. ओके. तर मग हा जो काळसरपणा आहे हा कमी करण्याचं काही ट्रीटमेंट आहे का, म्हणजे मेकअप सोडून? मेकअप तसं जनरलाइज्ड आहे, पण त्याचा एक ट्रीटमेंट आहे. सर्वप्रथम तर तिथे मसाजिंग इज मस्ट. तुम्ही जरी ट्रीटमेंट नाही घेतली आणि रोज मसाज केला तर रक्तवाहिन्या पुन्हा चालू होतात आणि तो काळसटपणा कमी होतो. सेकंड थिंग, काही ऍप्लिकेशन्स असतात टॉपिकल, हायड्रोक्विनॉन कंटेनिंग आहेत, त्याच्यात थोडेसे अर्जिनिन कंटेनिंग आहेत, कोजिक ऍसिड कंटेनिंग आहेत, हे तुम्ही लावू शकता. ते रेग्युलर ऍप्लिकेशन लावल्यामुळे तुमचा काळसटपणा कमी दिसतो. काही लोकांचा काळसटपणा लेझरनी कमी होतो, लेझर ट्रीटमेंट्स आहेत, 1 ते 2 लेझर सेशन्स केले तर कमी होतो. काही लोकांना काळसटपणा दिसतो की तिथला व्हॉल्यूम लॉस झाल्यामुळे. आता व्हॉल्यूम लॉस म्हणजे काय, आपलं वय वाढतं तसं इथे खोलगटपणा दिसतो. म्हणजे तुमचे 4-5 वर्षापूर्वीचे फोटो आणि आत्ताचे बघितले तर तुम्हाला असं वाटेल अरे इथे काहीतरी बदल झालाय. तर हा बदल होतो म्हणजे इथला फॅट निघून जातो. आता हा कुठे जातो तर तो गायब नाही होत, तर हा फॅट खाली येतो. त्यामुळे तुम्ही बघता की आपण जेव्हा लहान असतो त्यावेळी आपला हा भाग मोठा असतो, हा भाग छोटा असतो, आणि आपण जसे मोठे होतो हा भाग मोठा होतो आणि हा भाग छोटा होतो. तर ते का होतं की हा फॅट येतो आणि इथे बसतो, तर इथला व्हॉल्यूम लॉस झाल्यामुळे काळसटपणा दिसून येतो. तर जर तुम्ही इथे फिलर किंवा फॅट घालून घेतलं किंवा इंजेक्ट केलं तर तुम्हाला तिथे व्हॉल्यूम परत मिळतं आणि तुमचे डोळे पुन्हा आहे तसे दिसतात. आता ह्याच्यामध्ये आपला जो चेहरा आहे या चेहऱ्यावरती विविध प्रयोग आपण अनेक इंस्टाग्राम रील्स असतील किंवा फेसबुकवरची माहिती असेल किंवा अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत येणारी माहिती बघून आपल्या चेहऱ्यावरती आपण अनेक प्रयोग करत असतो. आपला चेहरा आणि आपणच प्रयोग करायचे म्हटल्यानंतर त्याला काही लिमिट राहत नाही. तर चेहऱ्यावरती अशा प्रकारचे स्कार किंवा खड्डे किंवा त्याला चेहऱ्याला बर्निंग वगैरे असे काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडं?
खूप जास्ती आहे. म्हणजे आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात पहिले, आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस पहिले तर की लोक खूप प्रयोग करून येतात. सो ते पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आमच्याकडे काही करत नाहीत. कारण का सर, आजकाल इंस्टाग्रामवर एवढं सगळं व्हायरल होतंय आणि दिसतंय की पीपल फील की हे बरोबर आहे, ठीक आहे, ते फॉलो करतात आणि न माहिती घेता जाऊन ट्रीटमेंट करतात. सी, आता बरेच लोक ट्रीटमेंट करायला लागलेत, मग ते डॉक्टर्स असतील, नॉन डॉक्टर्स असतील, आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट, पण आता प्रत्येक जण एज्युकेटेड आहे. तुम्ही त्या गोष्टीची प्रॉपर माहिती घेतली पाहिजे. गुगलवरती जाऊन त्या डॉक्टरांबद्दल माहिती घेतली पाहिजे की ऍक्च्युली ते डॉक्टर ट्रीटमेंट करतात का, करतात तर किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कुठले प्रोडक्ट्स माझ्यावरती वापरले गेलेत, माझ्या शरीराला त्याचा काही साईड इफेक्ट आहे का फक्त मला कमी पैशात मिळतोय म्हणून मी करतोय, का मला दिसतंय म्हणून मी करतोय. तर हे सगळं घेतलं पाहिजे. प्लस तुम्ही एकदा ट्रीटमेंट करायच्या आधी खात्री करा, ट्रीटमेंट केल्यानंतरही खात्री करा की एका सेशनमुळे माझ्या शरीराला काही त्रास होतोय का, मला काही बदल वाटतोय का. अगदी होत नाहीये काही तर त्याला बंबार्डिंग करून खराब करण्यात पॉइंट नाहीये. बरोबर. सो एज्युकेशन अबाउट द ट्रीटमेंट इज मस्ट अँड एज्युकेशन अबाउट द डॉक्टर इज मस्ट. सेकंड गोष्ट, कुठलीही गोष्ट करायच्या आधी 10 वेळा विचार करा. प्लस ज्या माणसावर विश्वास ठेवताय त्याची योग्यता, ती ट्रीटमेंट करायची आहे की नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं चेहऱ्याची स्किन ही शरीरातली सगळ्यात नाजूक स्किन असेल असं, आणि त्याच्यावरती प्रयोग करताना विचार करूनच आपल्याला करायला पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये या लोकांनी चूज करत असताना, साधारण डॉक्टर चूज करत असताना त्यांनी काय बघितलं पाहिजे? सर्वप्रथम तर डॉक्टरांचं क्वालिफिकेशन, सेकंड एक्सपिरियन्स, थर्ड थिंग की ट्रीटमेंट करायची पद्धती, काही रिझल्ट्स आहेत का, काही पेशंट्सचे फीडबॅक्स. गुगल आता अशी गोष्ट आहे की जी जेन्युइन आहे. गुगलवर तुम्ही उगीच काहीच्या काही टाकू शकत नाही, गुगल लगेच पकडून घेतात. तर ते बघितलं पाहिजे. कोणीतरी व्हिडिओवरती काही सांगतंय, लाईक आता बरेचसे ऍक्टिव्हिस्ट झालेत, ते बोलतात इथे करा तिथे करा, तुम्ही ते ऐकून फॉलो करताय का स्वतः तिथे जाऊन बॉडीली खात्री करताय का की हा खरंच हे आहे का, योग्य आहे का, आणि मग करताय का, ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर अनेक प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, अनेक विषय आपल्यासमोर आहेत. आपण पुढच्या एपिसोडमध्ये याच्याविषयीच बोलूया की लोक ट्रीटमेंट घेतात आणि त्यानंतर आपल्याकडे येतात तर ते कशा कशा पद्धतीच्या प्रॉब्लेममध्ये सापडतात. म्हणजे हेअरबद्दल असतील, स्किनबद्दल असतील, डोळ्याबद्दल असतील. तर त्याच्याविषयी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया. आणि आता थांबूया. तर गोडगप्पा अशाच चालू राहणार आहेत. आमचे एपिसोड्स तुम्ही पाहत राहा, तुमच्या कॉमेंट्स त्याच्यावरती टाका, म्हणजे आम्हाला ते प्रश्न क्रिएट होऊन तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याची उत्तरं मिळतील. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच.